ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, माणूस जेव्हा जन्माला येतो त्याची किती 16 संस्कार केले जातात त्याच्यावरती मरेपर्यंत. आणि त्या माणसावरती ऋण असतात, कर्ज असतं. 3 कर्ज असतं. पहिलं कर्ज मातृपितृ ऋण, देव ऋण आणि ऋषी ऋण. तर त्याच्यावरती 16 संस्कार झाल्यानंतर त्याला ते 3 कर्ज फेडावं लागतं. पण आज या कलियुगामध्ये हे जग उन्मत्त जग आहे आणि ते सगळे त्याची क्रिया विसरून गेलेत. मला जन्म कोणा दिला? देवानं. मग आपण डोळ्यानं बघतो, कानानं ऐकतो, काम करतो. मग त्या जन्म देणाऱ्या देवाची आठवण करायला पाहिजे का नको? पण आज काय झालं? अहम ब्रह्मास्मी, मीच देव आहे, मला कोणाची गरज नाही, ही भावना लोकात झालेली. आणि अंधश्रद्धावाले लोक आहे ना, ते देवाला तर विचारतीच नाही. देव म्हणजे नाहीच, एक आनदेव आणि दुसरा जानदेव. म्हणून ते 16 संस्कार ज्या वेळा ते राहिले नाही आज, ते 16 संस्कार त्याचे पूर्ण करावे लागतात. आता पहिला संस्कार कोणचा? तो जन्माला आल्यानंतर त्याची काही पाची केली जाते, त्याचं बारसं केलं जातं, त्याचं नाव ठेवलं जातं, त्याची मूंज केली जाते, त्याचं नंतर लग्न, दहावा, म्हणजे असे सगळे 16 क्रिया त्याला केल्या जातात. आणि जन्म त्या भगवंताना दिला. निदान त्या भगवंताला त्यांनी जेवताना, झोपताना, उठताना 3 वेळा भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. माझी जी क्रिया आहे ही कोणामुळे? भगवंतामुळे. मग भगवंत कुठे? आपल्या हृदयात. भगवंत कुठे? आईबापात. भगवंत कुठे? चंद्र सूर्य हे पंचतत्वात. चंद्र कुठे? प्राणीमात्रात. देव कुठे? प्राणीमात्रात. आणि प्रत्येक जीवामध्ये भगवंत आहे, ही त्यांनी जाण ठेवली पाहिजे. आईबापाने जन्म दिलेला आहे आणि मग त्यांची सेवा करणं हे त्या मुलाचं काम आहे. आता ऋषी ऋण, गीता, भागवत, ज्ञानेश्वरी जे ग्रंथ ज्या ऋषीने लिहिलेत, माणसांना जीवनात कसं वागावा, कसं जागावा काय, आणि जे संत आहेत यांची आठवण ठेवणं आणि त्याचं काम आहे. आणि हे जर त्यांनी केलं तर, त्यांनी नाही केलं तर त्याला त्याच्यापासून काय होतं? पाप लागतं. म्हणून प्रत्येकानं ही आठवण ठेवा की आपले 16 संस्कार आणि 3 ऋण याची आपण आठवण ठेवून, हा जन्म आहे, दुर्लभ मनुष्य जन्म आहे, आणि प्रत्येकानं त्याची आठवण ठेवून पुढे चाला. हे पटलं असेल क्लिक करा. जय भैरवनाथ.